कांद्याच्या दरात वाढ झाल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाफेड NCCF मार्फत 3 लाख मेट्रिक टन कांद्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं आणि याची मुदत जी तर 30 जुलैपर्यंत देण्यात आली होती। मात्र अनेक शेतकऱ्यांचा नोंदणी केलेला कांदा हा शिल्लक असल्या कारणाने 4 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। त्याच प्रमाणे या ठिकाणी नाफेड येथील लासलगावच्या गोडाऊनवर या ठिकाणी शेतकऱ्याने आपला कांदा जो आहे तर तो ट्रॅक्टरमधून या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे आणि याला 1465 रुपये इतका जो आहे तर तो दर मिळत आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये आता दररोज घसरण होण्यास सुरुवात झालेली आहे। आज रोजी जर लासलगाव बाजार समितीमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त कांद्याला 1620 रुपये तर सरासरी 1280 रुपये आणि कमीत कमी 500 रुपये इतका दर मिळालेला आहे। आणि गेल्या 8 दिवसांमध्ये जर बघितलं तर लासलगाव बाजार समितीमध्ये 480 रुपये इतकं जे तर ते कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। त्याच्यामुळे कुठंतरी आता हे कांद्याचं उद्दिष्ट आहे तर हे 5 लाख मेट्रिक टनापर्यंत करावं अशी मागणी जी आहे तर ती शेतकऱ्यांकडून होत आहे। कारण की दररोज कांद्याच्या बाजारभाव घसरणीला कुठंतरी ह्या नाफेड NCCFच्या कांदा खरेदीमुळे ब्रेक लागेल आणि त्याच्यामुळे आणि नाफेड NCCFनी जर बघितलं तर आज रोजी बाजार समित्यांच्या तुलनेत 200 ते 250 रुपयांचा जो आहे तर तो दर अधिक देत असल्या कारणाने ही खरेदी जी तर ही सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात येत आहेत। कारण की आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून सुद्धा शेतकरी जो आहे तर तो तोट्यात कांदा विक्री करतोय आणि त्याच्यामुळं ही 3000 रुपये दराने ही कांद्याची खरेदी करावी आणि जो खरेदी केलेला कांदा आहे तर त्याचं उर्वरित रक्कम जी तर त्याचा परतावा शेतकऱ्यांना हा करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।